विशालसाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. फरहान खान यांच्याकडनं यष्टी बाहेरचा चेंडू जोरदार कव्हरच्या क्षेत्रात मारलेला फटका. एकच धाव मिळते आणि एकीने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 8 धावा. सुंदर फटका आणि हा खणखणीत चौकार. क्षेत्ररक्षकाची फळी भेटतोय आणि खणखणीत चौकाराची नोंद करतोय. 4 धावांना संघाची धावसंख्या पोहोचते ती 12. चेतनची स्फोटक बल्लेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 2 चौकारण्याशी वैयक्तिक आपल्या 12 धावसंख्येवर खेळतोय. तर आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल होईल. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गोलंदाज महेशचा गोलंदाज सज्ज होतोय. तर या ठिकाणी स्ट्राईकला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय फलंदाज मंगेश. अतिशय सुरेख फटकेबाजी केली. पहिल्या 6 चेंडूवरती 12 धावांची लढत 2 चौकारांचे करून नॉन स्ट्राईकला उभा असलेला फलंदाज म्हणजेच चेतन. तर त्याचा साथीदार आता मात्र स्ट्राईक घेतोय. पहिला चेंडू मंगेशचा चेंडू वाईट ना बोला. ओके वाईट आहे ना. एक अतिरिक्त धाव धावसंख्या पोहोचते ती मात्र. हा सुद्धा वाईट उजव्या खूपच बाहेर जाणं चेंडू. सलग 2 चेंडू वाईट. थोडंसं प्रेशर पाहायला मिळते गोलंदाजीवरती. धावसंख्या पोहोचते ती 14. यावेळेला सुंदर फटका. चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे संभाव्य चौकार रोखला जातोय आणि या ठिकाणी कोणतीही धाव नाही. निर्धाव जोडला जातोय तो स्कोरबुकमध्ये. पुढचा चेंडू सुरेख फटका परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावांची भर पडते संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. 16 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू हा सुद्धा चेंडू 2 धावेसाठी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. 2 धावेने संघाची धावसंख्या 18 वरती परिवर्तित होते. बिनबाद 18 अशी दमदार सुरुवात या ठिकाणी. धावा पोहोचतायत त्या 20 धावा. रिंबवली क्रिकेट संघ दरमजल करीत एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने पाठलाग करताना दिसतोय. एक मोठी धावसंख्या उभी करायची आणि प्रतिस्पर्धी संघाला या धावसंख्येच्या दबावाखाली चिरडायचं या इराद्यानं सलामीची जोडी पॉझिटिव्ह अप्रोच एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळताना दिसते. हा चेंडू सुरेख फटका. पुन्हा एकदा खणखणीत चौकार या वेळेला पाहायला मिळतोय. या चौकाराची संघाची धावसंख्या पोहोचते ती 24 धावा धावफलकावरती 24. षटकातील शेवटचा चेंडू खरा. याबरोबर फलंदाज तंबूत परतावं लागेल. एक मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय आणि पहिली सफलता मिळते ती 24 या धावसंख्येवरती. बारा चेंडूंचा खेळ म्हणजे 2 षटकं संपतायत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 24 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 24 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय. बॅट्समनचं नाव आहे योगेशचा नवीन फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकला सज्ज होतोय. तर गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी गोलंदाज विराजचा 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू कव्हरच्या क्षेत्रात टोलवलेला चेंडू परंतु धावसंख्या एकेरीने पुढे सरते 25 वरती पोहोचते. यावेळेला सुंदर फटका. चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्येत कोणताही फरक नाही. सुंदर क्षेत्र विशालकडनं पाहायला मिळते. हा वेळेला एकच धावेसाठी चेंडू जातोय. एकेरीने संघाची धावसंख्या 2 धावा. ओके 2 धावी संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू सुरेख फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण. खरं तर हा संभाव्य चौकारच होता पण तो चौकार सीमारेषेच्या नजदीक त्या ठिकाणी अडवला जातोय. त्यामुळे 4 धावा आपल्या संघासाठी वाचवतो तो विखे क्रिकेट संघाचा क्षेत्ररक्षक. धावसंख्या स्थिर राहते 27 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी.
पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न 2 धावेसाठी चेंडू धाव संख्या पोहोचते 29 वरती 29. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सुंदर फटका परंतु विशालची अप्रतिम क्षेत्ररक्षण. विशाल निश्चितपणे 2 धावेवर समाधान मानला. 2 धावेने संघाची धाव संख्या पोहोचते ती 31 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र शेवटचं आणि हाणामारीचं षटक विशालसाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक घेता येते फरहान खान यांच्याकडनं. त्यामुळे विशालसाठी बक्षिसांची खैरात होते. परंतु पहिलं षटक म्हणजे पहिल्या षटकामध्ये कोणताही गडी बाद करण्यात यश मिळालं नव्हतं. आता मात्र या हाणामारीच्या षटकामध्ये विशालला या ठिकाणी निश्चितपणे बक्षीस लागलेले आहेत. पण पाहायचं या ठिकाणी 6 चेंडूवरती किती विकेट आणि या ठिकाणी किती धावा जमत आहेत. 31 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचे 6 चेंडू स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतो. या ठिकाणी मात्र चेतन सुंदर फटका आणि फक्त 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते. योगेंद्र या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्येत कोणतीही सुधारणा नाही. 33 धावा धावफलकावरती 33 हो 2 झाले. 35 धावा धावफलकावरती बरोबर. 35 बस 4 गेले 4 बस 36 झाले. आताचे 2 36 झाले बरोबर. बघितलं लक्ष द्या 36 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू विशालचा. यावेळेला सुंदर फटका अप्रतिम क्षेत्ररक्षण परंतु मला वाटतं धाव पूर्ण होते. त्यामुळे एकेरीनं संघाच्या धावसंख्या पोहोचते ते 37 वरती 37. शेवटचे 2 चेंडू 37. विशाल 5वा चेंडू घेऊन येतोय. विशालचा या षटकातील 5वा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 38 वरती 38. विशालचे एक क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी निश्चितपणे वाखाणण्याजोगी. पुढचा चेंडू यावेळेला सुंदर फटका आणि खणखणीत चौकार. चांगला फिनिश करतोय आणि शेवटच्या चेंडूवरती 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचवते तो 42 वरती. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 43 धावांचं टार्गेट ठेवलं जातोय. ते यापुढे मात्र विकी क्रिकेट संघासमोर 24 चेंडू आणि 43 धावा. काय घडतंय काय बिघडतंय कोणता संघ जिंकतोय हे सांगण्यासाठी माझे सहकारी समालोचक या त्यांच्याकडे माईक सपोर्ट करतो. तोपर्यंत आपली रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो 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 नमस्कार गाववाल्यांनो. देव बरा करो. नक्कीच दुसरी इनिंग सुरू होताना दिसता विकी स्पोर्ट देवगड संघ मात्र 43 रन्सांचं डोंगर पार करता की नाही. येणारी येळ येणारो काय सांगत जातो. नक्कीच खेळ रंगतदार होतो. जो पाणीयान न्हातलो तो ओली चड्डी घालतो. घामान न्हातलो तो इतिहास घडवतो. नक्कीच खेळ रंगतदार होतो. कोण जिंकतो कोण हरतो येणारी येळ येणारो काय सांगत जातो. देवा काळजीच्या या दूरध्वनीवर सोडून तुमका सगळ्यांका कुंडलिक बुवाचो मानाचो मुद्रो असतो. 24 चेंडू आणि 43 धावांची पाठलाग करताना
दोन फलकुटवाले मैदानात पावला होताना दिसतात. वहिल्या बाजूक असतो तो विनय आणि खायल्या बाजूक असतो तो विशाल. पहिल्या ओव्हरचे 6 चेंडू भिरकावण्याची जबाबदारी संघ मालकान ज्याच्या खांद्यावर दिली गेली तो असतो चेतन. ज्यांना धोळं उडवलं गेलं, बोकाळलं गेलं, उंडारलं गेलं, पाडभर वळ काढले गेले. आपल्या संघासाठी चांगली फळकूट तळपला गेला तोच असतो चेतन. पहिलं वहिल्यावरचं पहिलं चेंडू घेऊन विनयात जर सलग 3 चौकार मारले गेले तर 500 रुपयाचा बक्षीस इल्लेला असा 500 रुपयाचा बक्षीस इल्लेला असा विनयसाठी. सलग 3 चौकारांसाठी बक्षिसा ही लागतच राहतली. पण मालवणीत एक म्हण असा तुपाच्या आशेन शेण खाल्यासारख्या व्हायचा जिंकणं गरजेचा असा. कारण 24 चेंडू आणि 43 धावांची गरज असा. पहिलं चेंडू असतो चेतनेचं. मोठा फटको मारलो गेलो मागलं डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेन. पहिल्या चेंडूवात भवनी केली गेली 2 धावेन. पहिला ओरीचो चेतनेचो दुसरा चेंडू हलकोच टोलवण्याचा प्रयत्नच राहिलो गेलो. एकेरी धावेसाठी पुन्हा एकदा 2 धावेसाठी जवळजवळ 3 चेंडूचा खेळ मागला दरात पडलो गेलो. धाव पलक स्थिर राहला गेला. 5 धावा असलेले 3 चेंडू आणि 5 धावा. चेतन याचा 4था चेंडू असतो. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटको मारला गेलो 2 धावेसाठी. 2 धावेन धाव पलक पुढे सरकला गेला. 4 चेंडूचा खेळ मागे पडलो गेलो. 7 धावा असतली. पुन्हा एकदा चेतनेचो जामिनाच्या डाव्या बाजून पुन्हा एकदा मोठा फटको मारलो गेलो मात्र पुन्हा एकदा एकेरी धावेन धाव पलक पुढे सरकला गेला. 8 धावा. प्रयत्न केले गेले पण यवादला साधात दळीदार किद्या बादात. एकेरी धावेन धाव पलक पुढे सरकला. 8 धावा. शेवटचा चेंडू असतो चेतनेचो. आता मात्र मोठो फटको मारलो गेलो. धाव पलक 2 धावेन पुढे सरकला गेला. 10 धावा. 6 चेंडूचा खेळ संपलो. 10 धावा. पुन्हा एकदा विशालसाठी षटकाराक 500 रुपयाचा बक्षीस इल्लेला असा. फरहान खान यांच्या जवळून षटकारासाठी 500 रुपयाचा बक्षीस असा विशालसाठी. दुसऱ्या ओव्हरचे 6 चेंडू भिरकावण्याची जबाबदारी संघ मालकान ज्याच्या खांद्यावरती दिली गेली तो लांबलचक पडवळासारखो असो खेळाडू असतो तो मात्र प्रणय असतो. साई स्पोर्ट रेंबवली संघाचो विकी स्पोर्ट देवगड आणि साई स्पोर्ट रेंबवली असा 2 बलाढ्य संघात चाललेली लढत असा. 6 चेंडूचा खेळ संपलो असा. 10 रन झालेले असत आणि मात्र प्रणय याचा पुढचा चेंडू नक्कीच विशालेनी मोठो फटको मारलो गेलो पण मात्र वसा खाना आणि मसनात जाना अशी परिस्थिती झाली. संतोष तारीसाठी सुद्धा 500 रुपयाचा बक्षीस दिलेला असा षटकारासाठी. नक्कीच बक्षिसा लागत राहतली पण मात्र विशाल सारख्या होता कामा नये कारण वसा खाना म्हटला तर मसनात जाणार अशी परिस्थिती असता. 2 धावेन धाव पलक पुढे सरकला गेला. 2 चेंडूचा खेळ मागला दरात पडलो गेलो. धाव पलक स्थिर राहिला. 12-43 रनचा डोंगर पार करताना. तिसरा चेंडू हलकोच रोवलो गेलो. निर्धाव चेंडू गेलो. कुवांडो चेंडू गेलो. 4था चेंडू असतो. आता मात्र मोठो फटको आणि 500 रुपयाचं मानकरी ठरलो गेलो. नक्कीच 500 रुपये जमा झालेले असत आणि 500 रुपयाचं मानकरी ठरलो गेलो असा. मोठो फटको मारलो गेलो. 6 धावेसाठी खटक्यावर बॉट आणि जाग्यावर पलटी मारले गेले. धाव पलक स्थिर राहला गेला. 12 धावा. 16 धावा. सॉरी 18. हॅलो धाव संख्या 18 धावा. 18 धावा. हॅलो कृपया सांगणाऱ्याची चुकी नसते. लिहिणाऱ्याने लिहिणार ते तुमच्या ताकद आम्ही सादर करतो. चुकत असेल तर माफ करा. जो लिहितोय ते काउंटिंग मी तुमच्या ताकद पोच करतोय. फोटो फटको मारलो गेलो मात्र पंच आपला निर्णय आमच्या ठिकाणी कळवा. ओंडी एकेरी धावेने धाव पलक पुढे सरकतोय. 19 धावा. पुन्हा एकदा 2 धावेने धाव पलक पुढे सरकवताना पाहायला मिळतोय. 21 धावा असतील. 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय
आणि मात्र धावफलक स्थिर होते इथे 21 धावा. 43 रन्सांचा डोंगर पार करताना 12 चेंडू आणि 22 धावाची गरज असेल जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 22 धावा. विनयने जर मॅच जिंकून दिली असेल तर या 1000 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. यावरच विनयाने जर मॅच संपवली असेल तर 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी पराग खान यांच्या जोडून आलेलं आहे. पुढचा चेंडू असतो चेंडू भिरकाणारो चेतन येतो. धावफलक स्थिर राहिला 21 धावा. चेतनचा पुढचा चेंडू म्हणजे तिसऱ्या ओव्हरचं पहिलं वहिलं चेंडू असतो. तिसऱ्या ओव्हरचं पहिलं वहिलं चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटको एकेरी धावेसाठी. धावफलक एकेरी धावे पुढे सरकला गेला. 22 धावा असतले. 11 चेंडू 21 धावाची गरज असतली. पुन्हा एकदा मोठा फटको मारलो गेलो. पुयाडो चेंडू गेलो. निर्धाव चेंडू गेलो. 10 चेंडू 21 धावाची गरज असतली जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 21 धावा. पुन्हा एकदा मोठा फटको मारलो गेलो. 2 धावेसाठी धावफलक पुढे सरकला गेला. 9 चेंडू आणि 19 धावाची गरज असतली. 9 चेंडू 19 धावा म्हणजेच तिसऱ्या ओव्हरचो चौथा चेंडू असतो चेतन येतो. चांगलो अतिशय चांगलो चेंडू अडवताना दिसता. पुयाडो चेंडू गेलो. निर्धाव चेंडू गेलो. आता मात्र 8 चेंडू आणि 19 धावांची गरज असतली. 8 चेंडू 19 धावा म्हणजेच तिसऱ्या ओव्हरचो 5वा चेंडू असतो. तिसऱ्या ओव्हरचो 5वा चेंडू असतो. पुन्हा एकदा चेतनेचो मोठा फटको मात्र एकेरी धावेसाठी. धावफलक एकेरी धावे पुढे सरकता 25 धावा. 7 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा मोठा फटको मारलो गेलो. पंच 2 धावेत गेलो. 2 धावेत धावफलक 2 धावे 2 ना पंच 2 धावेत धावफलक पुढे सरकला गेला. 27 धावा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावा असतले. 6 चेंडू 16 धावा. संतोषाने जर मॅच जिंकून दिली असेल तर फराग खान यांच्या जवळ 5000 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. यापूर्वी षटकार मारलं होतं त्याचे 500 रुपये मात्र जमा झालेले आहेत. आणि आता जर मॅच जिंकून दिली असेल 6 चेंडू 16 धावा जर मारले असतील तर 5000चं फराग खान यांच्या जवळ बक्षीस आलेलं आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. बॉलर सुखदेव. शेवटचे 6 चेंडू असतले. सांगता करणारे 6 चेंडू असतले सुखदेव असतलो. नक्की तर 6 चेंडू 16 धावा आणि जर 6 चेंडू 16 धावा जर जमवल्या असल्या तर या ठिकाणी पराग खान यांच्या जवळ 5000 रुपयाचं तब्बल बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे. यापूर्वी मात्र 500 रुपये बक्षीस या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे. आता 5000 घेतात की नाही 5000चा मानकरी ठरतोय की नाही येणारा वेळ येणारा काळ सांगून जाईल. नक्कीच खेळ रंगतदार पाहायला मिळतोय. सुखदेव हेच शेवटच्या ओव्हरचं पहिलं वहिलं चेंडू असतो जामिनाच्या डाव्या बाजून म्हणजेच ओव्हर द विकेटने. आता मात्र पुन्हा एकदा गडी बाद झालो गेलो. कलाम लागला गेला. दुसरा कलाम लागला गेला. धावफलक स्थिर राहला गेला 27 म्हणजेच 5 चेंडू आणि 16 धावांची गरज असतली. 5 चेंडू 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर राहते. मात्र या ठिकाणी 4 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. 4 चेंडू 16 धावा. 4 चेंडू 16 धावा. सुखदेवचं पुढचा चेंडू म्हणजे तिसरा चेंडू. मोठा फटको मारला गेलो आणि चांगलं फिल्डिंग करताना मात्र तिसरा कलाम लागला गेला. तिसरा हादरो बसलो गेलो. धावफलक स्थिर राहताला 27. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज असतली.
विनय जगताप यांनी जर मॅच जिंकून दिली 3 चेंडू 3 षटकारानंतर 5,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलंय. बॅट्समनचं नाव विनय. डॉट या ठिकाणी चेंडू जाताना पाहायला मिळतोय. अजून 2 चेंडू आणि षटकार पाहायला मिळतोय. 6 धावेने धावफलक थोडे सरसावताना पाहायला मिळेल. 33 धावा. आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावा. 1 चेंडू आणि 10 धावा. दोन धावा म्हणजे तब्बल 8 धावांनी या ठिकाणी विजय संपन्न करतोय तो साई स्पोर्ट रेंबवली संघ. 8 धावांनी आपला विजय मात्र या ठिकाणी संपन्न करणार पाहायला मिळतोय. यानंतर सामना रंगतोय